स्टुडंट्स, आज आपण मॅथ्स पेपर 2चा चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री याला सुरुवात करतो आहे. ह्याच्यात काही फॉर्म्युले आहेत. तर पहिला फॉर्म्युला आणि महत्त्वाचा फॉर्म्युला आहे तो की बरीचशी गणितं ह्या फॉर्म्युल्यावर अवलंबून आहेत. तो म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला. तो बघा मी इथे लिहिलेला आहे. डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे? AB इज इक्वल टू इन द रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. इथे ए बी आहे आणि इथे रूटची साईन आहे. आता ह्याचा जर मी स्क्वेअर केला म्हणजे ए बीचा स्क्वेअर केला ए बी स्क्वेअर, तर ह्या साईडचा पण स्क्वेअर करायला हवा. म्हणजेच हे रूटची साईन काढून टाकायची आणि बाकी सगळं सेम लिहायचं. x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ह्या फॉर्म्युल्यावर हा डिस्टन्स फॉर्म्युला आहे. ह्याच्यावर सगळा 5.1 अवलंबून आहे. पुढची पण गणितं 5.2, 3 ह्या सगळ्यातही तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला नीटपणे समजावून घ्या. मी पहिल्या उपप्रश्नात प्रॅक्टिस सेट 5.1 मधला पहिला जो प्रश्न आहे त्याच्यात 6 उपप्रश्न आहेत आणि त्याच्यात मी नीट फॉर्म्युला लिहून x1 x2 लिहून त्याची तुम्हाला प्रॅक्टिस होईल याची काळजी घेतलेली आहे. आणि नंतर मात्र प्रत्येक वेळी तुम्हाला x1 x2 वगैरे लिहायला हवे तसं नाही. म्हणून मग मी पण लिहिलेले नाही आहेत. तर ते तेवढी नोट करा तुम्ही. कसं करायचं ह्या पहिल्या प्रश्नात शिकून घ्या. x1 x2 लिहिणं, y1 y2 लिहिणं हे शिकून घ्या. आणि तुम्हाला प्रॅक्टिस सेट 5.1 सुरू करण्याच्या आधी माझं असं सांगणं आहे की तुम्ही आजपर्यंत माझ्या व्हिडिओना खूप छान प्रतिसाद दिला. तसाच ह्याही व्हिडिओला छान प्रतिसाद द्या. तुमच्या शंका कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहा. मी त्यांना नक्कीच उत्तरं देईन. आणि माझा मेल ID पण तिथे लिहिलेला आहे. मला मेल जरूर करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आणि आता आपण प्रॅक्टिस सेट 5.1ला सुरुवात करू. 5.1मध्ये आपल्याला डिस्टन्स काढायचे आहेत. त्यांनी पॉईंट्स दिलेले असतात, त्याचे डिस्टन्स काढायचे आहेत. नंतर दुसरा प्रश्न असा आहे की त्यांनी पॉईंट्स दिलेले आहेत त्याच्यावरनं तुम्ही कोलिनियर ते पॉईंट आहेत की नाही ते सांगा. म्हणजे ते पॉईंट्स एका रेषेत आहेत की नाही हे सांगा. अशा प्रकारचे प्रश्न आहेत. आणखीनही प्रश्न आहेत. रॉम्बस आहे की नाही सांगा. 4 पॉईंट्स दिलेले आहेत, तो रॉम्बस आहे की नाही. रॉम्बस म्हणजे 4 साईड्स इक्वल दाखवायचे आहेत. पॅरलोग्राम आहे की नाही सांगा. मग पॅरलोग्राममध्ये अपोजिट साईड्स आर कॉन्ग्रंट ते दाखवायचं असतं. म्हणजे असं आपल्याला गणित सोडवण्याच्या आधी आपल्याला काय दाखवायचं आहे, काय करायचं आहे हे माहिती करून घ्या आणि मगच प्रश्नाला सुरुवात करा. तर आपण प्रॅक्टिस सेट 5.1ला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1ला सुरुवात करूया. फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ द पॉईंट्स. आता हे पॉईंट दिलेले आहेत A 2 3 आणि B 4 1. आता हा x1 x2 x1 y1 x2 y2 असे पॉईंट आहेत आणि मी लिहून घेतलेत बघा. हा x1 म्हणजे हा 2, y1 म्हणजे 3 आणि x2 म्हणजे 4 आणि y2 म्हणजे 1. आता आपल्याला डिस्टन्स AB काढायचा आहे. डिस्टन्स AB काढण्यासाठी मी पहिल्यांदी फॉर्म्युला लिहून घेतला. स्क्वेअर रूटमध्ये x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा डिस्टन्स फॉर्म्युला आहे म्हणून ते तसं लिहून घेतलं. त्याच्यानंतर आता आपल्याकडे व्हॅल्यूज सगळ्या इथे लिहिलेल्या आहेत. x2 म्हणजे आहे 4, हा 4 लिहिला. मायनस x1 म्हणजे 2 प्लस ही साईन प्लस आहे. हा y2 आहे 1 आणि y1 आहे 3. हे ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता बघा 4 मायनस 2 इज 2, 2 ब्रॅकेट स्क्वेअर. 1 मायनस 3 इज मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता एक लक्षात घ्या, संख्या प्लस असू दे अगर मायनस असू दे त्याचा स्क्वेअर हा नेहमी प्लस येणार. म्हणजे 2चा स्क्वेअर पण 4 येणार प्लस आणि मायनस 2चा स्क्वेअर केला तरी तो प्लसच 4 येणार. म्हणून प्लस 4 प्लस 4 इज 8. ह्या 8ची मी फोड कशी केली बघा. 4 इंटू 2. आता हे 4 मी स्क्वेअर रूटच्या बाहेर काढताना 2 केले. 4चं स्क्वेअर रूट 2 आहे म्हणून ते 2 इथे लिहिले
आणि हा 2 स्क्वेअर रूटमध्ये तसाच लिहिला. म्हणून डिस्टन्स AB इज इक्वल टू 2√2. हे झालं पहिल्या प्रश्नातलं पहिला उपप्रश्न. आता आपण दुसरा उपप्रश्न काय येतो बघूया. बघा दुसरा उपप्रश्न. P दिलेला आहे -5 7 आणि Q दिलेला आहे -1 3. आता ह्याच्यात हा x1 y1 x2 y2. आता x1 लिहून घेतला -5, y1 लिहून घेतला 7, x2 लिहून घेतला -1, y2 लिहून घेतला 3. आता पुन्हा एकदा बघा, मी त्या डिस्टन्स फॉर्म्युल्यात ह्या व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत. मला डिस्टन्स फॉर्म्युला माहिती होता, म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे. म्हणजे बघा PQ इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट. आता हा बघा x2 मायनस x1, हा x2 -1, x2 मायनस x1 हा -5 ब्रॅकेटचा स्क्वेअर, ह्या सगळ्याचा स्क्वेअर आहे, प्लस y2 मायनस हा y1. हे मी फॉर्म्युल्यात किमती लिहून घेतल्या फक्त. आता बघा -1 -5 हे 2 वेळा मायनस आले, म्हणजे ह्या ब्रॅकेटच्या बाहेर जेव्हा मायनस साईन येते तेव्हा ब्रॅकेटमधल्या पदांचं चिन्ह बदलतं. इथे एकच पद आहे, पण हे मायनस आहे ते प्लस होणार, म्हणजे -1 + 5 होणार आहे. बघा -1 + 5 ह्याचा स्क्वेअर आला, प्लस 3 - 7. आता मोठा 7 आहे पण तो मायनस आहे, त्यामुळे उत्तर हे मायनस येणार. 3 - 7 इज -4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हा बघा -1 + 5, म्हणजे 5 हा मोठा आहे आणि त्याला प्लस साईन आहे, म्हणजे उत्तर प्लस येणार. प्लस किती येणार? 4 येणार. म्हणजेच 5 - 1 इज 4. 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हा -4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग असे सांगितलं त्याप्रमाणे -4चा स्क्वेअर चा प्लसच येणार आणि +4चा स्क्वेअर पण +4 येणार. 4चा स्क्वेअर आला 16, ह्या -4चा स्क्वेअर आला 16. 16 + 16 इज 32. आता या 32चं मी कसं लिहिलं आहे बघा, 2 × 16, 16 × 2 किंवा 2 × 16 हे 32 येतात. आता हा 16 आहे, हा स्क्वेअर रूटच्या बाहेर काढला म्हणजे तो 4 झाला आणि स्क्वेअर रूटमध्ये हा 2 राहिला, म्हणजेच 4√2 एवढं PQचं डिस्टन्स झालं. ते मी इथे लिहिलं. आता बघा तिसरं गणित. R त्यांनी पॉईंट दिलेला आहे 0 - 3 आणि S पॉईंट दिलेला आहे 0 5/2 असे पॉईंट दिलेले आहेत. हा x1 y1 x2 y2 ते लिहून घेतलं. हा x1 हा y1 हा x2 हा y2 हा लिहून घेतला. आता मी इथे फॉर्म्युला पण लिहून घेतला आहे. RS इज इक्वल टू हा फॉर्म्युला आहे x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हा x2 0 मायनस x1 हा पण 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 5/2. हा बघा y2 5/2 तो लिहून घेतला. 5/2 मायनस y1 हा -3, हा मायनस फॉर्म्युल्यामध्ये जो आहे तो, आणि 3ला मायनस साईन आहे म्हणून तो ब्रॅकेटमध्ये टाकला आणि या सगळ्याला ब्रॅकेट स्क्वेअर लिहिला. आता 0 - 0 इज 0च. आता त्याच्यानंतर ही प्लस साईन. आता 5/2 हे 5/2 हे मायनस, जेव्हा मगाशी सांगितलं त्याप्रमाणे कंसाच्या बाहेर मायनस साईन आहे तेव्हा कंसातल्या पदाचं चिन्ह बदलणार, म्हणजेच तो -3च्या ऐवजी +3 झाला. तो मी इथे लिहिला. आता ह्याचा डिनॉमिनेटर 2 आहे, ह्याचा डिनॉमिनेटर 2 आहे आणि ह्याचा 1 आहे. आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचे, म्हणजेच ते दोघांचेही 5चा आणि 3चा डिनॉमिनेटर सेम करायचा. म्हणजे काय करायचं, ह्याला आहेच डिनॉमिनेटर 2 म्हणून तो 5 तसाच लिहून घेतला आणि ह्याला मात्र डिनॉमिनेटर 2 नाही आहे म्हणून 3 × 2 केलं म्हणजे 6 आलं आणि ह्या दोघांचाही डिनॉमिनेटर 2 लिहिला आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर केला, म्हणजे 6 + 5 इज 11/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता काय आहे माहिती आहे का, ह्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा तो हा आला 11चा स्क्वेअर 121 आणि 2चा स्क्वेअर 4 आणि पुन्हा याचं स्क्वेअर रूट काढायचं. ह्याचं स्क्वेअर रूट पुन्हा काय येणार 11/2. मी डायरेक्ट पहिलंच गणित आहे म्हणून लिहून नाही दाखवलं, पुढच्या गणितात मी डायरेक्ट लिहिणार आहे.
पण ह्याचा स्क्वेअर काढायचा आणि त्याचं स्क्वेअर रूट काढायचं. याचा अर्थ सेम आहे. 11/2 म्हणजे RS इज इक्वल टू 11/2 हे डिस्टन्स झालं. त्याच्यानंतर बघा हे गणित आहे. 4 गणित काय आहे बघा. त्याच्यात त्यांनी पॉईंट दिलेले आहेत. L इन द ब्रॅकेट 5 - 8 आणि M हा पॉईंट दिलेला आहे -7 -3. आता x1 y1 x2 y2. आता x1 हा 5 झाला, y1 हा -8 झाला, त्याच्यानंतर x2 हा -7 झाला आणि y2 हा -3 झाला. आता इथे बघा आपल्याला LM हे डिस्टन्स काढायचं आहे. त्याच्यासाठी मी LM लिहून घेतलं इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर हा डिस्टन्स फॉर्म्युला आहे, तो मी लिहून घेतला. आता LM इज इक्वल टू काय आहे बघा. x2 आपल्याला माहिती आहे -7 आहे, त्याच्यानंतर x1 हा 5 आहे -5 हा ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला, प्लस आता y2 हा -3 आहे, मायनस y1 हा -8 आहे, हा मी छोट्या ब्रॅकेटमध्ये लिहिला आणि या सगळ्याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला. आता -7 -5 इज -12. दोन्ही मायनस असले की ते -12 त्याचं उत्तर, प्लस -3. आता हा ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे, 2 वेळा आलं थोडक्यात, म्हणजे +8 झाला. -3 + 8 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता ह्या -12चा स्क्वेअर 144, त्याच्यापुढे प्लस साईन आहे आणि -3 + 8 ह्याचं उत्तर +5 येतं. कारण याचा अर्थ असा होतो 8 - 3 8 - 3 is 5 आणि 5चा स्क्वेअर हा 25 येणार. ह्या दोघांची बेरीज 169 येणार. 169 ह्या दोघांची बेरीज. म्हणून LM हे डिस्टन्स LM इज इक्वल टू ह्याचं स्क्वेअर रूट ते 13 आलं. आता 5वं एक्झाम्पल बघा काय आहे. त्याच्यात त्यांनी पॉईंट दिलेले आहे T -3 6 आणि R इज इक्वल टू 9 -10 हे पॉईंट दिलेले आहेत. पुन्हा x1 x2 y1 y2 x1 y1 x2 y2. आता x1 हा -3 आला, y1 हा 6 आला, x2 हा 9 आला, y2 हा -10 आला. पुन्हा एकदा फॉर्म्युला मी लिहिला. TR हे डिस्टन्स काढायचं आहे म्हणून TR लिहिलं आणि इज इक्वल टू हा फॉर्म्युला लिहिला, डिस्टन्स फॉर्म्युला. त्याच्यानंतर x2 आपल्याला किंमत माहिती आहे 9 मायनस आता x1 हा x1 आहे फॉर्म्युल्यात, हा -3 आहे म्हणून मी ह्याला ब्रॅकेटमध्ये टाकला, मायनस साईन दिली आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर केला, प्लस y2. आता हा y2 -10 आहे आणि मायनस ही मायनस साईन y1 हा 6 आहे. आता बघा 9 इथे 9 लिहिला, हे 2 वेळा मायनस आले म्हणजे प्लस होणार, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आली, +3 झाले. 9 + 3 ब्रॅकेट स्क्वेअर आला, प्लस हा प्लस साईन, -10 - 6 इज -16 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता 9 + 3 इज 12 12 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस -16 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता ह्या 12चा स्क्वेअर आला 144 आणि 16चा स्क्वेअर आला 256. ह्या दोघांची बेरीज केली तेव्हा रूटमध्ये आले 400. म्हणजे जर TR काढायचा असेल तर आपल्याला ह्याचं स्क्वेअर रूट काढलं पाहिजे, ते म्हणजे 20 आलं. आता ह्याच्या पुढचं आपल्याला गणित पाहायचं आहे. आता गणित आहे 6 म्हणजे प्रश्न पहिल्यातलं 6 गणित आपण पाहतोय, उपप्रश्न 6. त्याच्यात त्यांनी पॉईंट्स दिलेले आहेत W -7/2 आणि 4 आणि हा पॉईंट आहे x 11 आणि 4 हे 2 पॉईंट्स आहेत. x1 y1 x2 y2. आता x1 इज इक्वल टू -7/2 y1 इज इक्वल टू 4 x2 इज इक्वल टू 11 आणि y2 इज इक्वल टू 4 हे मी लिहून घेतलं. त्याच्यानंतर WX हे पॉईंट आहेत त्यामुळे WXचं डिस्टन्स काढायचं आहे इज इक्वल टू हे स्क्वेअर रूटमध्ये फॉर्म्युला लिहून घेतला आणि डिस्टन्स फॉर्म्युला म्हणून लिहिलं त्याला. आता x2ची व्हॅल्यू बघा किती आहे 11 11/1 मायनस x1ची व्हॅल्यू आहे -7/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस जो फॉर्म्युल्यात आहे प्लस y2 हा y2 4 आहे मायनस
हा मायनस इथे लिहिला, y1 4 आहे, 4 मायनस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्याच्यानंतर 11/1 आणि 7 -7/2 पुन्हा डिनॉमिनेटर वेगवेगळे आले. ते आपल्याला 11चा डिनॉमिनेटर 2 करून घेऊया. त्याच्यासाठी आपल्याला 2 × 11 करायचे म्हणजे 22 येतात. 22 मायनस आणि मायनस हे 2 वेळा ब्रॅकेटच्या बाहेर हे मायनस साईन आहे म्हणजे -7/2 ची साईन बदलणार, मायनस जाऊन प्लस होणार म्हणून हे मी +7 लिहिले. 7ला याने गुणण्याची गरज नाही कारण 1च आहे आणि 7ला आपल्याला जो डिनॉमिनेटर 2 करायचा आहे तो पण आहे. त्यामुळे मायनसच्या ऐवजी इथे प्लस लिहिले डबल मायनस आल्यामुळे आणि डिव्हायडेड बाय 2 हा सगळ्यांना छेद केला ब्रॅकेटचा स्क्वेअर. 4 - 4 चा स्क्वेअर इज 0 म्हणजेच 22 + 7 इज 29/2. मग हे पुन्हा एकदा याचा स्क्वेअर करायचा आणि त्याचं स्क्वेअर रूट करायचं म्हणजे तीच जी संख्या असेल ती येते. म्हणजेच 29/2 इज इक्वल टू भागलं 29/2 केले तेव्हा 14.2 आले आणि WX इज इक्वल टू मी लिहिले 14.2. आता क्वेश्चन नंबर 2 बघूया काय आहे. या क्वेश्चन नंबर 2मध्ये पण 4 उपप्रश्न आहेत. तर क्वेश्चन नंबर 2 बघा काय आहे. डिटरमाइन वेदर द पॉईंट्स आर कोलिनियर ऑर नॉट. त्याच्यातला पहिला 3 पॉईंट दिलेले आहेत. काय दिलेले आहेत बघा. A 1 - 3, B 2 - 5, C -4 7 असे हे 3 पॉईंट दिलेले आहेत. आता हे 3 पॉईंट दिलेले असताना आपल्याला डिस्टन्स काढून घ्यायचं. AB इज इक्वल टू त्याच्यानंतर BC इज इक्वल टू आणि AC इज इक्वल टू व्हॉट. ही 3 डिस्टन्स आपण काढून घेणार. AB इज इक्वल टू डिस्टन्स AB इज इक्वल टू आता मी डिस्टन्स फॉर्म्युला लिहिला नाही आहे तुम्हाला माहिती झाला आहे आता तो. तसंच X1 Y1 X2 Y2 ह्या व्हॅल्यूज पण माहिती झाल्या आहेत. आता AB काढत असताना हा X1 हा Y1 हा X2 हा Y2. मग आता X2 - X1 हा लिहिला ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस Y2 - Y1 हा Y2 इथे होता -Y1 मायनस परत -3 आहे आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे बघा 2 - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज 1 स्क्वेअर आणि -5 हे +3 झाले. मग आजपासून मी भरपूर वेळा सांगितलं तुम्हाला की -5 + 3 झाले त्यामुळे -2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता 1चा स्क्वेअर 1 -2चा स्क्वेअर 4 4 + 1 इज 5. सो डिस्टन्स AB इज इक्वल टू √5. आता डिस्टन्स BC काढूया. डिस्टन्स BC काढत असताना हा B X1 हा Y1 हा X2 Y2 हे पॉईंट्स घेतले आणि मी ते फॉर्म्युल्यामध्ये पुट केले. आता बघा हा जो पॉईंट आहे X2 हा X2 मी इथे लिहिला मायनस हा X1 लिहिला ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस आता Y2 हा 7 इथे लिहिला मायनस Y1 हा 0.5 लिहिला हा मायनस लिहिला ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता बघा -4 - 2 इज -6 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 7 प्लस हे झाले मायनस प्लस झाले 7 + 5 इज 12 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता -6 ब्रॅकेटचा स्क्वेअर 36 आणि 12चा स्क्वेअर 144 या दोघांची टोटल केली 180. या 180चे मी फॅक्टर पाडले कारण मला ना काही अंक ह्या स्क्वेअर रूटच्या बाहेर काढायचे होते म्हणून मी हे फॅक्टर करून घेतले. हे फॅक्टर बघा काय लिहिले 2 × 2 × 3 × 3 × 5. आता ह्या 2 × 2 म्हणजे 4 आहेत 4 बाहेर घ्यायचे म्हणजे 2 येणार. 3 × 3 9 आहेत म्हणजे 9 बाहेर घ्यायचे म्हणजे 3 येणार. आधी हे 2 आले नंतर हे 3 आले 3 × 2 इज 6 सो 6 हिअर आणि हा √5 जसाच्या तसा लिहिला म्हणजे डिस्टन्स BC इज इक्वल टू 6 √5 आले. ह्याला इक्वेशन नंबर 2 लिहिलं. आता आपल्याला डिस्टन्स AC काढायचं आहे. आता हे डिस्टन्स AC काढण्यासाठी मी इथे पॉईंट लिहून घेतले. हे A पॉईंट आहे 1 - 3 C पॉईंट आहे -4 7. आता बघा हा X1 Y1
x2 y2. हा AC इज इक्वल टू इन द रूट, नेहमींची आपली पद्धत, मूळ फॉर्म्युला तसाच आहे. आता x2 म्हणजे -4 मायनस x1 -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस आता y2 7 मायनस हा 7 मायनस y1 -3 हा मायनस परत ब्रॅकेटमध्ये -3 या सगळ्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता -4 -1 म्हणजे -5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 7 हे +3 झाले 10चा स्क्वेअर -5चा स्क्वेअर 25 आणि 10चा स्क्वेअर 100 म्हणजे 125 आले. आणि ह्याची मी फोड कशी केली बघा, 125ची 5 × 5 × 5 म्हणजेच हे 5 × 5 हे 25 झाले. 25 जेव्हा मी रूटच्या बाहेर काढते तेव्हा 5 लिहायचे इंटू √5. आता AC बरोबर हे पुन्हा एकदा सांगते, 5 × 5 म्हणजे 25 हे रूटच्या बाहेर काढले ते 5 झाले आणि हा 5 इथे लिहून घेतला. आता मी ॲड केली इक्वेशन आणि लिहिलं डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC इज इक्वल टू, माझ्याकडे किमतीवरती काढलेल्या आहेत, तुम्ही पाहिलेल्या आहेत त्या. AB इज इक्वल टू √5 आले होते प्लस AC इज इक्वल टू 5 आले होते आपले. म्हणजे इथे काहीच नव्हतं, म्हणजे इथे 1 समजायचा. 1 + 5 = 6 √5 आले. आणि डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC इज इक्वल टू डिस्टन्स BC. हे बघा, हे डिस्टन्स BC 6 √5 आलं आहे आणि ह्या दोघांची बेरीज 6 √5 आले. म्हणजे ही दोन्ही डिस्टन्स समान आहेत. म्हणजेच हे मी इक्वेशन लिहून घेतलं कारण हे 6 √5 आलेले आहेत. म्हणजेच पॉईंट्स A 1 - 3, पॉईंट B 2 - 5, C -4 7 आर कोलिनियर. म्हणजे जे दोघे होते छोटे त्यांची ही बेरीज केली, ही बघा इथे पण बेरीज केलेली आहे, ती आली 6 √5 आणि मोठा होता BC, तो होता 6 √5. दोघांची बेरीज दोन लहान संख्यांची ही तिसऱ्या एवढी आली, म्हणजे ते पॉईंट कोलिनियर झाले. आता क्वेश्चन नंबर 2 मधला आपल्याला दुसरा उपप्रश्न बघायचा आहे. काय आहे दुसरा उपप्रश्न बघा. त्यांनी पॉईंट दिलेले आहेत L, M आणि N. त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत -2, 3, Mचा कोऑर्डिनेट आहे 1 - 3, Nचा कोऑर्डिनेट आहे 5 आणि 4. आता बाय डिस्टन्स फॉर्म्युला. आता हे आपण डिस्टन्स काढतोय LM, हे LM डिस्टन्स काढतोय x1 y1 x2 y2. हे पॉईंट घेऊन मी इथे लिहिलेलं आहे डिस्टन्स फॉर्म्युला. LM इज इक्वल टू हा x2 1 मायनस x1 -2, हा एक ब्रॅकेटमध्ये टाकला -2 प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहिला y2, हा y2 -3 मायनस y1 म्हणजे पण -3चा. त्याच्यानंतर बघा 1 -2 म्हणजे 1 + 2 आले, हे 1 + 2 ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे म्हणून ह्या -2चे +2 झाले. प्लस इथे -3 इज -6 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्याच्या पुढे बघा 1 + 2चा स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर आणि -6चा स्क्वेअर. आता 3चा स्क्वेअर 9 आणि -6चा स्क्वेअर 36. या दोघांची बेरीज आली 45. इथे तुम्हाला दिसत असेल 45. LM इज इक्वल टू 45ची मी फोड कशी केली बघा, 9 × 5, कारण मला स्क्वेअर रूटच्या बाहेर काही अंक घ्यायचे असतात, म्हणजे ज्याचं स्क्वेअर रूट येईल असा विचार करूनच मी फोड करते. ती 45ची फोड कशी केली, 9 × 5 म्हणजे हे 9 मी रूटच्या बाहेर घेतले 3 आणि √5 तसेच ठेवले, म्हणजे LMची व्हॅल्यू आली 3 √5. याला पहिलं इक्वेशन नाव दिलं. त्याच्यानंतर डिस्टन्स MN काढलं. MNला बघा x1 y1 x2 y2 हा MNला. आता त्याप्रमाणे मी 5 - 1 केलं ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 4 - -3 केलं ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता 5 - 1 इज 4, 4चा स्क्वेअर आणि 4 इथे प्लस होणार, 2 वेळा मायनस साईन आली म्हणजे प्लस होणार. 4 + 3 इज 7, 7चा स्क्वेअर. आता 4चा स्क्वेअर आला 16 आणि 7चा स्क्वेअर आला 49. या दोघांची बेरीज आली √65. याचं काही करता येणार नाही, कारण का 65मधून असा कोणताच अंक आपल्याला बाहेर काढता येणार नाही की त्याचं मी स्क्वेअर रूट काढू शकेन, म्हणून √65 तसेच ठेवले.
त्याच्यानंतर आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे LN. म्हणून मी इथे पॉईंट लिहून घेतले L आणि N. हा x1, y1, x2, y2. मी पुन्हा एकदा फॉर्म्युल्यात व्हॅल्यूज पुट केल्या. हा x2 होता 5 मायनस हा -2 होता, तो मी ब्रॅकेटमध्ये टाकला आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर टाकला, प्लस ह्याच्यानंतर y2 म्हणजे 4 मायनस y1 3 आले आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर टाकला. त्याच्यानंतर बघा 7 प्लस 2 झाले, 5 प्लस 2 झाले. हे बघा 5 प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 4 मायनस 3 म्हणजे 1चा स्क्वेअर होतो. बघा इथे तुम्हाला दिसेल. इथे बघा पुन्हा ही स्टेप सांगते. हे 5 प्लस 2 झाले, 5 प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि 4 मायनस 3 इज 1चा स्क्वेअर. आता 5 प्लस 2 म्हणजे 7चा स्क्वेअर प्लस ह्या 1चा स्क्वेअर. 7चा स्क्वेअर 49 आणि 1चा स्क्वेअर 1 म्हणून 50 आले, √50. आता या 50ची मी फोड करू शकते. कशी? तर 25 इंटू 2 म्हणजे हे 25, 5 इंटू 5 25 इंटू 2 25 दुणे 50. म्हणजे ह्या 25मधनं मी बाहेर काढले 5 आणि हे √2 तसेच ठेवले. इक्वेशन नंबर 3 नाव दिलं. आता मी काय केलं, LM अधिक LN यांची बेरीज केली. तेव्हा ती बेरीज हे √5 आणि √2 असल्यामुळे ह्या अंकांची बेरीज होत नाही, ते तसेच ठेवावे लागले. 3√5 प्लस 5√2 असं लिहावं लागलं. मग आपण ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू MN बरोबर टॅली केली. हा MN आहे √65 आणि ही व्हॅल्यू आली. म्हणजे दोन्ही इक्वल नाही आहेत हे आपण इथे विचार करायला हवा. ही व्हॅल्यू आणि √65 हे सेम नाहीत आणि म्हणून लिहून घेतलं LM प्लस LN इज नॉट इक्वल टू MN. म्हणून देअरफॉर पॉईंट्स LMN आर नॉट कोलिनियर असं आपलं दुसरं गणित झालं. आता तिसरा उपप्रश्न बघा काय आहे. क्वेश्चन नंबर 2 मधला तिसरा उपप्रश्न. ह्याच्यात त्यांनी पॉईंट्स दिलेले आहेत R03, D21 आणि S3-1. आता हा बाय डिस्टन्स फॉर्म्युला आपण RDचं काढतोय. ह्या R आणि D ह्याच्यात x1, y1, x2, y2 ह्या व्हॅल्यूज घेतल्या इन द रूट. हा x2 मायनस हा x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस हा y2 1 मायनस हा y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 2 मायनस 0 इज 2 म्हणून 2चा स्क्वेअर आणि 1 मायनस 3 इज -2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता 2चा स्क्वेअर 4 मायनस 2चा स्क्वेअर पण 4, 4 प्लस 4 इज 8. 8ची मी फोड केली 4 इंटू 2. हा 4 मी रूटच्या बाहेर घेतला, तो 2 म्हणून लिहिला अँड इन द रूट हे 2 लिहिले. म्हणजेच RDचं डिस्टन्स आलं 2√2. त्याच्यानंतर मी DS काढला. हा DSचे पॉईंट बघा काय काय दिलेले होते. Dचा 2 आणि 1 म्हणजे x1 y1 आणि Sचा x2 y2 असे पॉईंट्स होते. ते मी पॉईंट फॉर्म्युल्यात लिहून घेतले. आता हा x2 मायनस x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस हा y2 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. तुम्हाला पॉईंट मी दाखवलेत आधी आणि तुमच्या पुस्तकात पण परत बघता येतील. इज इक्वल टू 3 मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर प्लस -1 इज -2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा 1चा स्क्वेअर 1 -2चा स्क्वेअर 4 इज 4 प्लस 1 इज √5. त्याच्यानंतर डिस्टन्स काढायचं आहे आपल्याला RS काढत असताना मी Rचा आणि Sचे निर्देशक इथे लिहून घेतले. बघा R03 आहे म्हणजे x1 y1 आहे, x2 y2 आहे. आता बघा RS काढते म्हणून इथे स्क्वेअर रूट लिहिलं. हा x2 3 मायनस x1 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस हा y2 -1 मायनस y1 3. आता 3 मायनस 0 इज 3 -1 मायनस 3 इज -4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथे पण ब्रॅकेटचा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर इज 9,
4चा स्क्वेअर 16, या दोघांची बेरीज 25 आणि हे रूटमधले 25 म्हणजे रूट आलं 5. याला मी इक्वेशन नंबर 3 नाव दिलं. आता बघा, मी DS आणि RS यांची बेरीज केली. यांची बेरीज किती येते? √5 + 5. आणि तिसरा राहिला कोण? तर RD राहिला. RD हा आत्ताच आपण काढला, तो नुसताच 5 आला होता RD. म्हणजेच ह्या दोघांची बेरीज ही तिसऱ्याबरोबर येत नाही. आणि येत नाही तेच मी लिहिलं, DS + RS इज नॉट इक्वल टू डिस्टन्स RD. आणि म्हणून पॉईंट्स RDS आर नॉट कोलिनियर. अजून एक गणित आहे प्रश्न दुसऱ्यामध्ये, ते आपण बघूया. काय आहे गणित बघा. चौथ्या गणिताला आपण सुरुवात करूया. पॉईंट्स आहेत P -2 3, Q 1 2 आणि R 4 1. आता बाय डिस्टन्स फॉर्म्युला आपण डिस्टन्स काढतोय PQचं, म्हणजे ह्या PQचं काढतोय. x1 y1 x2 y2. आता PQ बघा, इन द रूट हा x2 1 मायनस x1 -2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 1 हे +2 झाले, 1 + 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 2 - 3 इज -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 1 + 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर आणि -1चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर 9, 1चा स्क्वेअर 1, 9 + 1 इज 10. याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. आता आपल्याला डिस्टन्स QR काढायचा आहे. त्याच्यासाठी हे पॉईंट्स आहेत Q आणि R. म्हणजे Qचे पॉईंट आला x1 y1 x2 y2. आता डिस्टन्स QR काढूया. इन द रूट इथे ब्रॅकेटमध्ये 4 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये 1 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4 - 1 इज 3चा स्क्वेअर. 4 - 1 स्क्वेअर म्हणजेच 3चा स्क्वेअर प्लस 1 - 2 इज -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इथे लिहिला आहे तसा. 3चा स्क्वेअर 9, 1चा स्क्वेअर 1, 9 + 1 इज 10. याला इक्वेशन 2 नाव दिलं. आता आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे PR. मी इथे पॉईंट लिहून घेतले PRचे. डिस्टन्स PR x1 y1 x2 y2. आता बघा x2 म्हणजे आता डिस्टन्स PR बघा, हे मगाशी सांगितलं तसं x1 y1 x2 y2 म्हणजेच x2 4 मायनस x1 -2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 1 मायनस y1 3. म्हणजे 4 हे प्लस दिले, मायनस मायनस प्लस झाले. 4 + 2 इज 6, 6चा स्क्वेअर प्लस 1 - 3 म्हणजे -2 -2चा स्क्वेअर. आता इथे 6चा स्क्वेअर म्हणजे 36 प्लस -2चा स्क्वेअर म्हणजे 4. 36 + 4 इज √40. म्हणजेच 4 × 10. मी असं का लिहिलं? मला 4चं स्क्वेअर √2 हे मी इथे बाहेर काढलं बघा. 4 बाहेर काढले म्हणजे 2 √10 असं उत्तर आलं. आता तुम्ही करून घ्यायचं काय, तर PQ + QR वरच्या व्हॅल्यूज लिहून घेतल्या मी. PQ + QR इज √10 + √10 म्हणजे 2 √10 आले. आणि PRची व्हॅल्यू पण 2 √10च आहे. त्यामुळे PQ + QR इज इक्वल टू PR इज इक्वल टू 2 √10. आणि हे सगळे डिस्टन्स सेम आल्यामुळे पॉईंट P, Q आणि R हे कोलिनियर आहेत. R कोलिनियर असं आपलं चौथं गणित झालं. म्हणजे दुसरा उपप्रश्नातलं हे चौथं होतं. आता ॲक्च्युली दुसरा प्रश्न पूर्ण झाला आहे. आता आपल्याला तिसऱ्या प्रश्नाला सुरुवात करायची. हे प्रश्न बघा छान इंटरेस्टिंग आहेत, समजून घ्या, तुम्हाला मजा वाटेल ह्या प्रश्नांची. तिसऱ्या प्रश्नापासून 8व्या प्रश्नापर्यंत खरोखर छान प्रश्न आहेत. फाइंड द पॉईंट्स ऑन द एक्स ॲक्सिस विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम A -3 4 अँड B 1 -4. आता ह्याच्यात काय तुम्हाला पॉईंट दिलेला आहे तो एक्स ॲक्सिसवर आहे.
त्यामुळे वाय कोऑर्डिनेट त्याचा 0 येणार. म्हणून मी पहिल्यांदा आधी पॉईंट लिहून घेतले ए आणि बी. नंतर लिहिलं लेट पी बी द पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट्स ए अँड बी. म्हणजेच इक्विडिस्टन्स म्हणजे समांतरावर आहेत. म्हणजेच पी ए इज इक्वल टू पी बी येणार. पी लाईज ऑन एक्स ॲक्सिस देअरफॉर इट्स वाय कोऑर्डिनेट इज 0. एक्स ॲक्सिसवरच्या प्रत्येक बिंदूचा वाय कोऑर्डिनेट हा 0 आहे. म्हणजे पीचा वाय कोऑर्डिनेट 0च असणार. म्हणून मी इथे लिहून घेतलं पी इन द ब्रॅकेट एक्स अँड 0. एक्सचा कोऑर्डिनेट एक्सच 1 2 3 4 काय आपल्याला माहिती नाही आहे म्हणून एक्स लिहिलं. आणि वायचा वाय कोऑर्डिनेट 0च येणार आहे त्याचा. ए आणि बीचे पॉईंट दिलेले तेच लिहून घेतले. पुन्हा एकदा पी ए इज इक्वल टू पी बी बाय डिस्टन्स फॉर्म्युला. आपण डिस्टन्स काढतोय पी ए म्हणून इथे ए पहिल्यांदा लिहिला नंतर पी लिहिला. आता परत एकदा x1 y1 x2 y2 म्हणजेच x2 हा x मायनस हा -3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 हा -y1 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच x प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस -4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता बीचे कोऑर्डिनेट मी लिहून घेतले. बीचे कोऑर्डिनेट काय आहेत 1 - 4 आणि पीचं आहेत x0. आता पी बी काढतो म्हणजे इथे x1 y1 x2 y2 म्हणजे हा x2 इथे लिहिला -x1 इथे लिहिला ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता y2 इथे लिहिला -y1 हा -4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे तसंच लिहिलं. ज्यार्थी आपण पी ए इज इक्वल टू पी बी म्हटलं त्यार्थी पी ए स्क्वेअर इज इक्वल टू पी बी स्क्वेअर असणारच. मग पी ए स्क्वेअर आपला इथे लिहिलेला होता पी ए स्क्वेअर. हे स्क्वेअर रूट काढलं की तो स्क्वेअर झाला म्हणजेच एक्स प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 16 4चा स्क्वेअर 16 आणि पी बी स्क्वेअर इथे आपल्याला मिळालेला आहे एक्स -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर. 4चा स्क्वेअर म्हणजे 16. हे 16 आणि हे 16 कॅन्सल झाले म्हणजे हा एक्स प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर ह्याचा विस्तार करते एक्स स्क्वेअर प्लस या दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट मधली साईन म्हणजे प्लस दोघांचा गुणाकार 3x त्याची दुप्पट 6x आणि 3चा स्क्वेअर 9 इज इक्वल टू हे सगळे चिन्ह इज इक्वल टू काय आलं बघा एक्स स्क्वेअर या दोघांचा गुणाकार एक्स त्याची दुप्पट 2x मायनस 2x प्लस 1चा स्क्वेअर. आता हे एक्स स्क्वेअर कॅन्सल झाले. हे 6x इथे लिहून घेतले. हे -2x आहेत हे मायनस आहे ते इकडे त्यांना प्लस झाले म्हणजे 6x प्लस 2x झाले आणि हा 9 प्लस आहे तो इकडे येताना मायनस झाला आणि प्लस 1 झाला. -9 प्लस 1 इज -8 आणि 6x प्लस 2x इज 8x. 8x इज इक्वल टू -8 म्हणून x इज इक्वल टू -1 हा x इज इक्वल टू -1 म्हणजे पीचे कोऑर्डिनेट -1 आणि 0 झाले म्हणजेच एक्सची व्हॅल्यू -1 आली. हे होतं तिसरं गणित. आता आपण चौथं गणित बघूया. चौथं गणितही छान अशीच सगळी पुढची 8 पर्यंतची गणितं खूप छान आहेत. बघा काय आहे चौथं गणित काय आहे बघा. व्हेरीफाय दॅट पॉइंट्स P -2 2 Q 2 2 अँड R 2 7 आर व्हर्टायसेस ऑफ द राईट अँगल ट्रँगल. इथे मी PQR पॉईंट लिहून घेतले. त्याच्यानंतर बाय डिस्टन्स फॉर्म्युला पहिल्यांदा PQ काढते हा PQ काढते म्हणजे x1 y1 x2 y2 म्हणजेच x2 हा झाला त्याच्यानंतर मायनस हा x1 हा ब्रॅकेटमध्ये टाकला. नेहमी मायनस साईन आली की ब्रॅकेटमध्ये टाकत जा म्हणजे ते सोपं जातं आणि ह्या सगळ्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 2 - 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे 2 प्लस होणार मायनस मायनस प्लस होणार म्हणजे 2 + 2 4 4चा स्क्वेअर प्लस 0 म्हणजे 4चा स्क्वेअर 16 आणि 16चं रूट किती तर 4 म्हणजे PQ इज इक्वल टू 4.
आणि आपल्याला इथे राईट अँगल सांगायचं आहे हां, हे लक्षात घ्या. राईट अँगल म्हणजे कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस. पी क्यू इज इक्वल टू 4 आलं. इथे मी ट्रँगल पण काढून घेतला आहे, त्याच्यावर 4 लिहून ठेवते हां. आता त्याच्यानंतर आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे क्यू आर, म्हणून मी क्यू आणि आरचे पॉईंट इथे लिहून घेतलं आहे, x1 y1 x2 y2. आता क्यू आर इज इक्वल टू हा x2 मायनस x1 प्लस हा x2 हा y2 मायनस हा y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 2 - 2 इज 0. 0चा स्क्वेअर केला काय किंवा न केला काय काही फरक पडत नाही. 7 - 2 इज 5. 5चा स्क्वेअर इज 25. इथे रूट ऑफ 25. म्हणजेच क्यू आर इज इक्वल टू रूट ऑफ 25 आलं. म्हणजेच क्यू आर इज इक्वल टू 5 येणार. क्यू आर इज इक्वल टू 5. आता आपल्याला पी आर काढायचा आहे. हा बघा, क्यू आर इज इक्वल टू 5 आले. आता पी आर काढायचं आहे, त्याच्यासाठी मी पॉईंट इथे लिहून घेतला आहे. पी -2 2 आर 2 7 x1 y1 x2 y2. आता ह्या फॉर्म्युल्यात 2 -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस हा 7 -2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 2 + 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे 4 प्लस 7 - 2 इज 5. 5चा स्क्वेअर. 4चा स्क्वेअर 16. 5चा स्क्वेअर 25. दोघांची बेरीज 41. म्हणजे पी आर इज इक्वल टू रूट ऑफ 41. आता दोघांची बेरीज करून घेते. पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. पी क्यूवरती काढलेले आहेत आपण 4 आणि क्यू आर काढलेले आहेत 5. ह्या दोघांचा स्क्वेअर म्हणजे ह्या दोघांचा स्क्वेअर आला 41. आता पी आर स्क्वेअर जर केला तर रूट ऑफ हे दोघांचे जसे स्क्वेअर केले तसे ह्याचा पण स्क्वेअर करायचा. हा 41 आला. म्हणजे हा 41 हा 41 इक्वल आले. म्हणजेच पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर हे आलं. म्हणून आपण असं लिहिलं, बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिअरम ट्रँगल पी क्यू आर इज राईट अँगल ट्रँगल. आणि फायनल स्टेटमेंट लिहिलं पी -2 2 क्यू 2 2 अँड आर 2 7 आर व्हर्टायसेस ऑफ राईट अँगल ट्रँगल. हे होतं आपलं चौथं गणित. आता आपल्याला 5व्या गणिताकडे जायचं आहे. 5वं काय आहे बघा. शो दॅट पॉइंट्स P 2 2 Q 7 3 R 11 - 1 अँड S 6 - 6 आर व्हर्टायसेस ऑफ पॅरलोग्राम. आता आपल्याला पॅरलोग्राम दाखवायचा आहे. ह्याच्यात लक्षात घ्या, पॅरलोग्राममध्ये अपोजिट साईड्स. इथे मी बघा छोटासा काढून पण घेतला आहे पॅरलोग्राम. हा बघा छोटासाच काढला आहे अगदी. आणि ही पी क्यू आणि एस आर ह्या कॉन्ग्रंट असल्या पाहिजेत, समान व्हॅल्यू असली पाहिजे. तसंच पी एस आणि क्यू आर ह्यांची पण समान व्हॅल्यू असली पाहिजे, तरच तो पॅरलोग्राम आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे म्हणून मी छोटासा काढून घेतला. मग मी काय केलं, पी क्यू आर एस हे सगळे पॉईंट्स लिहून घेतले जसे दिले होते. त्याच्यानंतर बाय डिस्टन्स फॉर्म्युला पी क्यू काढलं. पी क्यू हे डिस्टन्स काढलं. 7 - 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 3 म्हणजे y2 मायनस y1 -2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 7 - 2 इज 5. 5चा स्क्वेअर प्लस 3 + 2 इज 5. 5चा स्क्वेअर म्हणजे 25 + 25 इज 50. म्हणजेच 50ची मी फोड केली 5 × 5 × 2. 5 × 5 इज 25. म्हणजे हे 25 रूटच्या बाहेर घेतले की 5 आले. 5√2 आले. त्याच्यानंतर क्यू आर काढला. डिस्टन्स फॉर्म्युला आता तुमच्या तोंडपाठ झालेला आहे. 11 - 7 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस -1 - 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 11 - 7 इज 4. 4चा स्क्वेअर प्लस -1 - 4 इज -1 - 3 इज -4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 4 स्क्वेअर इज 16. हा 4 स्क्वेअर इज 16. 2 × 16 म्हणजेच 16 बाहेर काढले तेव्हा 4 आले. 4√2. आता आर एस आपण काढूया. आर एस इज इक्वल टू 6 - 11. डिस्टन्स फॉर्म्युलाच मी वापरते. ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस -6 मायनस -1 हा -1 आहे म्हणून मी ते तसं लिहिलेलं आहे. ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 6 - 11 इज -5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे साईन प्लस -6 हा मायनस प्लस झाला. -6 + 1 म्हणजे -5.
5चा स्क्वेअर इज 25, ह्या 5चा स्क्वेअर पण 25, 2 इंटू 25, हा 25 रूटच्या बाहेर काढला तेव्हा 5√2 आला. आता पी एस हे डिस्टन्स काढूया. 6 - 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस -6 मायनस इन द ब्रॅकेट 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता 6 - 2 इज 4 स्क्वेअर आणि -6 + 2 -6 + 2 इज -4 -4चा स्क्वेअर. आता ह्या 4चा स्क्वेअर 16 आणि ह्याचा आला -4चा स्क्वेअर, तो पण 16. 16 + 16 इज 2 इंटू 16. आता हे 16 बाहेर काढले ते 4 लिहिले, 4√2 लिहिले आणि हिअर काय लिहिलं बघा, PQ इज इक्वल टू SR. तुम्ही टॅली करा व्हॅल्यूज लिहून. PQ इज इक्वल टू SR आणि PS इज इक्वल टू QR. म्हणजेच अपोजिट साईड्स, इथे अपोजिट साईड्स या आणि ह्या सेम आल्या. अपोजिट साईड्स आर कॉन्ग्रंट, सो क्वाड्रिलॅटरल PQRS इज पॅरलोग्राम. हे झालं आपलं 5वं गणित. आता आपल्याला 6वं गणित पाहायचं आहे. काय आहे बघा 6वं गणित. सहावं बघा काय आहे. शो दॅट पॉइंट्स A -4 7, B -1 2, C 8 5 and D 5 4 -4 आर व्हर्टायसेस ऑफ रॉम्बस ABCD. आता ह्याच्यात रॉम्बस आहे म्हणजे 4 साईड्स इक्वल दाखवायच्या आहेत. आता म्हणून 4 साईड इक्वल दाखवत असताना मी पहिल्यांदा पॉईंट्स लिहून घेतले. काय पॉईंट्स लिहून घेतले बघा, जे दिलेले होते ते तसेच्या तसे A B C D हे पॉईंट्स लिहून घेतले. नंतर बाय डिस्टन्स फॉर्म्युला AB काढलं म्हणजे x1 y1 x2 y2 मग याच्यासारखं सगळ्या एक्झाम्पलसारखं. -1 -4 हा होता x2 आणि हा होता x1 यांची वजाबाकी केली. त्याच्यानंतर हा होता y2, हा होता y1, ह्या दोघांची वजाबाकी केली. तर इज इक्वल टू आलं -1 + 4 -1 + 4 आणि 2 + 7 2 + 7 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता ह्या -1 + 4 इज 3, सो 3चा स्क्वेअर आणि 2 + 7 म्हणजे 9 9चा स्क्वेअर. आता बघा 3चा स्क्वेअर आला 9, 9चा स्क्वेअर आला 81, सो √90 दोघांची बेरीज म्हणजे 90, √90. आता ह्या 90चा 9 इंटू 10 येतात. हे 9 रूटच्या बाहेर काढले तेव्हा ते 3 आले म्हणून 3√10 आलं. आता पुढे बघा आपल्याला BC काढायचं आहे. पुन्हा BC काढत असताना x1 y1 x2 y2 या फॉर्म्युल्याप्रमाणे हा 8 -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे 8 + 1 आले, 8 + 1 आले. त्याच्यानंतर 5 - 2 म्हणजे 3चा स्क्वेअर आला. आता हा 8 + 1 म्हणजे 9 9चा स्क्वेअर आणि हा 3चा स्क्वेअर. 9चा स्क्वेअर 81, 3चा स्क्वेअर 9 तो लिहून घेतला. 81 + 9 हे 90 झाले इज इक्वल टू 90 म्हणजे 9 इंटू 10. आता हा 9 रूटच्या बाहेर काढला तेव्हा 3 आला आणि हा √10 तसाच ठेवला. म्हणजे बघा आपल्याला AB आणि BC, ABची पण व्हॅल्यू 3√10 आली, BCची व्हॅल्यू 3√10 आली. आता CDची काढूया. इन द रूट 5 - 8 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस -4 इन द ब्रॅकेट 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 5 - 8 इज -3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. -4 - 5 इज -9 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर आला 9, ह्या 9चा स्क्वेअर आला 81, दोघांची बेरीज आली 90, ह्याची फोड आली 9 इंटू 100. 9 हे रूटच्या बाहेर घेतले म्हणजे ते 3 लिहिले आणि हे √10 लिहिले. त्याच्यानंतर AD काढला. AD इज इक्वल टू पुन्हा तोच फॉर्म्युला काय x2 - x1चा तो लिहून घेतला. x2 - हे x1 आहेत ब्रॅकेटचा स्क्वेअर केला प्लस आता इथे पॉईंट मात्र A आणि Dचे घेतले ना, जे निर्देशक होते कोऑर्डिनेट्सचे A आणि Dचे घेतलेले आहेत. -4 - 7 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 4 + 5 + 4 आले म्हणजे 9 आले आणि हे
-7 प्लस -4 प्लस 7 आले, म्हणजेच 3 आले, 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 9 स्क्वेअर इज 81, 3 स्क्वेअर इज 9, सो रूट ऑफ 90. रूट ऑफ 90 कसे करायचे बघा, 9 × 10, हे 9 आहेत, हे रूटच्या बाहेर घेतले की 3 आले आणि हे रूट 10 आले. म्हणजेच सगळ्यांच्या व्हॅल्यू आत्तापर्यंत 3√10 आल्यात, हे तुम्ही ऑब्झर्व करा. म्हणून फायनल स्टेटमेंट लिहिलं AB = BC = CD = AD = 3√10 आणि ह्या सगळ्या साईड्स सेम आल्या. सो फायनल स्टेटमेंट ABCD इज रॉम्बस. त्याच्यानंतर आपल्याला आता एक्झाम्पल नंबर 7 घ्यायचं आहे. 7 एक्झाम्पल काय आहे बघा. फाइंड X इफ डिस्टन्स बिटवीन एलचे कॉर्डिनेट देताना त्यांनी X आणि 7 दिला आहे आणि एमचा कॉर्डिनेट देताना 1 आणि 15 दिला आहे, इज 10. आता आपल्याला X काढायला सांगतात ते, पण आपल्याला एलचे कॉर्डिनेट तसेच लिहिले, एमचे कॉर्डिनेट तसेच लिहिले, म्हणजेच x1 y1 x2 y2. बाय डिस्टन्स फॉर्म्युला काय केलं, x2 हा x2 घेतला इथे, हा x म्हणजे सोडवायला सोपं होईल, म्हणजे हा x2 y2 हा x1 y1 असे घेतले. आता हा x2 हा x लिहिला, -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस हा y2 घेतला, मायनस हा y1 घेतला ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हा x2 -1 हे तसेच लिहिले, 7 - 15 इज -8 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता बाय स्क्वेअरिंग बोथ साईड म्हणजे LMचा पण स्क्वेअर केला आणि ह्याचा स्क्वेअर करताना फक्त हे स्क्वेअर रूट काढून टाकलं, म्हणजे xy -1 ब्रॅकेट स्क्वेअर लिहिला आणि -8चा स्क्वेअर लिहिला आणि ही LM स्क्वेअरची व्हॅल्यू, LMची व्हॅल्यू माहिती आहे, दिलेली आहे गणितात, ती 10 आहे, इज 10. मग LM = 10 म्हणजे LM स्क्वेअर = 10 स्क्वेअर. म्हणून आता ह्याचा विस्तार केला, x² -2x म्हणजे तो आपला फॉर्म्युला XA - B ब्रॅकेट स्क्वेअर ह्याचा फॉर्म्युला वापरला. x² या दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट -2x, 1 स्क्वेअर म्हणजे 1 आणि 8चा स्क्वेअर इज 64. म्हणजेच x² हा तसाच लिहिला, हा -2x तसाच लिहिला, त्याच्यानंतर 64 + 1 म्हणजे 65 आणि हे 65 जे आहेत हे ह्या साईडला नेले, 100 - 65 केले, तेव्हा ते आले = 35. हे x² आणि हे -2x तसेच लिहिले, म्हणजे आपलं इक्वेशन आलं x² -2x -35 = 0. आता ह्या 35चे फॅक्टर पाडले, इथे मी फॅक्टर पाडले, -35 आहेत म्हणजे, आणि इथेही -2 आहेत म्हणजे मोठा जो फॅक्टर आहे त्याला मी मायनस साईन दिली. -7 × 5 इज -35 आणि -7 + 5 इज -2x. म्हणून x² -7x + 5x -35, हे -35 = 0. आता x² आणि ह्या दोघांच्या खाली अंडरलाईन केली, ह्या दोघांच्या खाली अंडरलाईन केली. आता ह्या दोघांच्यातून कॉमन काढला x. आता x × x इज x², x × 7 इज, हा मायनस आहे, -7x. त्याच्यानंतर ही प्लस साईन लिहिली. आता ह्या दोघांच्यातून कॉमन काढले 5. आता 5 × x इज 5x आणि 5 × 7 इज 35 मायनस साईन. आता बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवताना हे जे दोन ब्रॅकेट आहेत हे सेम आलेच पाहिजेत. त्याप्रमाणे बघा x -7 x -7 सेम आलेले आहेत. मग ते कसे करायचे, हा x + 5 लिहिला आणि हे जे दोन सेम आहेत त्यापैकी एकाचं लिहून घ्यायचं, x -7 = 0. म्हणून x -5 और x = 7. म्हणजे आपल्याला इथे व्हॅल्यू एक्सची मिळालेली आहे. फाइंड x असा आपला प्रश्न होता. x -5 और x = 7 अशा आपल्याला 2 व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. आता ह्या संग्रहातलं हे शेवटचं गणित आहे. काय आहे गणित बघा. एक्झाम्पल बघा 8 काय आहे ते. शो दॅट द पॉइंट्स A
1 2 and B 1 6. C 1 plus 2 root 3 आणि 4 आर व्हर्टायसेस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. आता मगाशी जसं तुम्ही रॉम्बसमध्ये 4 साईड्स इक्वल दाखवल्या होत्या, तसंच इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये 3 साईड्स इक्वल दाखवायच्या. आपल्याला डिस्टन्स काढायची सगळ्यांची आणि त्या 3 साईड्स इक्वल दाखवायच्या. आता ह्याच्यात बघा मी 3 पॉईंट्स दिलेले आहेत ते लिहून घेतले. आता ए बी लिहिलं. ए बी लिहिलं. ह्याच्यात x1 y1 x2 y2 हा x2 आहे, म्हणजे 1 हा -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस हा y2 आहे, इथे लिहिला -y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता 1 - 1 इज 0 आणि 6 - 2 इज 4, 4चा स्क्वेअर. 0चा स्क्वेअर हा 0च, 4चा स्क्वेअर 16. मग ए बी इज इक्वल टू रूट ऑफ 16, म्हणजेच ए बी इज इक्वल टू 16चं रूट किती 4 ते लिहून घेतलं. त्याच्यानंतर बी सी काढला. आता बी सी काढत असताना हा x1 y1 x2 y2 असे लिहिले. आता बी सी इज इक्वल टू हा x2 होता 1 + 2 रूट 3 आणि x1 होता आपला 1. मग हा संपूर्ण -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता इथे y2 होता 4 आणि y1 होता 6, 4 - 6 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता बघा हा +1 आहे आणि हा -1 आहे, कॅन्सल होतो. म्हणजे इथे 2 रूट 3 शिल्लक राहिले आणि ह्याचा आपल्याला स्क्वेअर करायचा. त्याच्यानंतर ही प्लस साईन. 4 - 6 इज -2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता ह्या 2चा स्क्वेअर आला 4, रूट 3चा स्क्वेअर आला 3, म्हणजेच 4 × 3 आले, प्लस -2चा स्क्वेअर आला 4. आता 4 × 3 इज 12 आणि हे 4. 12 + 4 इज रूट ऑफ 16, म्हणजे बी सी आला, बी सी रूट ऑफ 16, म्हणजेच हा 16 बाहेर काढला की 4 येतो. म्हणजे ए बी 4 आला, बी सी 4 आला. आता ए सी बघूया किती येतो. ए सी म्हणजे हे कोऑर्डिनेट्स आहेत. 1 2 म्हणजे हा x1 y1 आणि हा x2 y2. म्हणजे बघा हे ए सी काढत असताना हा 1 प्लस हा x2 आहे, हा x2 आहे, 1 + 2 रूट 3 मायनस हा x1 आहे, हा -1 झाला आणि ह्या सगळ्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला, प्लस हा y2 आहे 4 मायनस y1 आहे 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता पुन्हा एकदा हा 1 - 1 इज 0, म्हणजे राहिले कोणते 2 रूट 3 राहिले. हे 2 रूट 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर राहिला, प्लस 4 - 2 इज 2, 2चा स्क्वेअर. म्हणजेच इथे बघा ह्या 2चा स्क्वेअर आला 4, ह्याचा स्क्वेअर आला 3, 4 × 3 आणि ह्याचा स्क्वेअर आला 4, म्हणजे 4 × 3 इज 12 आणि ह्याचा जो स्क्वेअर ह्या 2चा स्क्वेअर आलेला आहे हे पुढपर्यंत आहे. ह्या 4चा जो स्क्वेअर आलेला आहे तो इथे लिहिला. 12 + 4 इज रूट ऑफ 16. आता हा ए सी इज इक्वल टू रूट ऑफ 16. मग ए सी जर काढायचा असेल तर रूट ऑफ 16 इज इक्वल टू 4, म्हणजे ए सी इज इक्वल टू 4. म्हणजेच ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ए सी इज इक्वल टू 4. 3 साईड्स इक्वल आल्या. सो ट्रायंगल ए बी सी इज क्वाड्रिलॅटरल ट्रायंगल.